या इकडं. का हो फिरत आता माहिती झालं का ना तुमचं सगळं आटोक मारलं वाटतं एका दिवसात तुम्ही बाप्पा बाप्पा. चांगलाच जामदतड कांदा झाला बा तुम्हाला तर आता. मला वाटलं होईल कमी पण मग चांगलाच ॲव्हरेज मारलं कडे त्यानं. का हो किती झालं बाबा मोजला गेला का नाही? काय अजून काही मिळ नाही बाबा, मोजायचंच राहिला अजून. पाहू म्हणलं आता काय येतं, 2 टाले झालाय तो. हो अजून काय राहिलाय जर जमा करायचं ते पाहून आता काय होतं काय नाही बजेट तर. हां आता मोजावं लागेल ते, आता कसं काय करावं म्हणलं आता. म्हणून पोरायला पाठवलं आता मी हाऱ्याला की ट्रॅक्टर घेऊन ये आणि मग टाले आता कसं भरले गेले की घरी नेऊन जमा करायचा. आता डायरेक्ट मार्केटमध्ये हलवतात का बाबा कांदा? हां का हो मार्केटमध्ये हलवून राहिले काय आता कांदा डायरेक्टच? आताच काय बाबा, आता काय भाव काय चालू आहे काय नाही ते पाहावं लागेल ना, मार्केटची दशा काय येतं. त्याच्या हिशोबानं पाहू आता कांदा मार्केटमध्ये काय टाकायचा तर. हो कोणी म्हणून राहिले वा 600 चांगला कांदा, 1200 2000 चाललाय म्हणे. म्हणून म्हणलं आता त्याच्या हिशोबानं पाहावं लागेल ना, काय बजेट काय नाही तर पोझिशन पाहावं लागेल ती. मग करावं लागेल फुल फिटिंग कशी करावं काय नाही तर. जमतं ना हो? काय बजेट हे जमते सगळं मिळ लागते तुमचं आता काय बाबा माय भरमसाठ कांदा झाला ना कमी झाला का पहिल्यांदा ॲव्हरेज मारला राव माहिती का हो बापा बापा. फिरत दादा चांगलं बजेट बसलं राव यंदा तुमच्या कांद्याचा चांगला निर्णय घेतला तुम्ही कांदा लावायचा. आपली आसके ह्याला कडे रिकामच माहिती आता लावते शनी बाप्पा काय माणूस इकडे आहे करू. अय आसक्या आसक्या अरे काय रे बाबा काय बजेट आहे, कसं काय चक्कर टाकली आज इकडं? हां काय रे आज काय कसं काय बाबा आज इकडं? हां काय कसं का कुठे गेलं तर 2-3 दिवस झाले काही दिसलंच नाही तू? हां अहो मी आता काय आहे तुम्हाला काय सांगावं राव, आता माया मागं कसं एक काम आहे का 17-60 कामं राहतील माया मागं. कसं आहे आता आपण दुकान चालू केलं आहे ना अशोकराव ट्रेडर्स म्हणून खामगावलं. हो तर म्हणलं आता काय शेतकऱ्याचा कांदा गिंदा पहा म्हणलं आणि हातवात डायरेक्ट वावरात जिक्कत घ्या म्हणून आले बुवा, चक्र टाकली होती माझ्या इकडं. आता कमाल बाबा आज कायची 2 दिवस झालं दुकान टाकलं नाही. हां कोणाचं बळकावलं काय केलं काय नाही बाबा याला काय चौकत धंदे करते काय माहिती लोक. आणि लय हुशार काय मारून राहिला बुवा आज क्या? पहा आता अहो असं करा बाबा, आता कांदा मला आता जिकायचा तो जेव्हा भावाला तर ऐकणार आहे मी, आताच नाही आता साठवून ठेवणार आहे घरी. हो बकरीवर साठवून ठेवायचा आहे तो किंवा म्हणजे काही ऐकायचं काय तो. अहो बाबा तुम्हाला काय माहिती आहे आता मी पाहतो लाईन कशी आहे काय नाही तुम्ही पाहा फक्त आता काय बजेट येतं. हो जेव्हा भावाला तेव्हाच कांदा ऐकायचा तसा ऐकायचा नाही. खरे आज काय भाव चालू आहे सध्या? हां मार्केटमध्ये खामगावच्या काय भाव चालू आहे? अहो ते काय आहे 600-800 असं चालू आहे साधारण कांदा, 1000-1200 चांगला कांदा. हां पहा मग असं बजेट आहे. मी 2 पैसे शिल्लक देतो तुम्हाला इथं डायरेक्ट ठोक घेतो डायरेक्ट वावरातूनच. हां कशाला ये जा करता तुम्ही रिकामी पकडी काय करता, वावरातूनच खरेदी आपली डायरेक्ट. हो सांगा फक्त तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं काय नाही तर. बस करे बाबा राहू दे ते आता कसं आहे सध्या नको लावू काम आमच्या डोक्याला पण होती लावू नको. जे आहे ते आहे, अजून मला कांदा ऐकायचं नाही सध्या. जाय तू दुसरीकडे पाय तिकडं पाय ते सध्याचा कांदा पाय त्या पाटलाचा पाय त्याच्याकडे मोठा कांदा आहे जाय जाऊन त्याच्याकडे पाय चक्कर टाक. बरं बाबा जसं तुमचं म्हणणं चला जातो मी आता पाय तुम्ही मग काय तुम्ही नाही दुसरं वगैरे ऐक. हो मरणाची लोक आहेत आपल्याला, आपण काय कांदा तुमचाच घेऊन राहिलो का? या सगळ्या शिवारातले कांदे आपल्याकडे यंदा म्हणलं काय सांगू राहिले तुम्ही तिथे कुठून नेता टाल्या भरून तुम्ही. मी डायरेक्ट इथून थेट घेऊन राहिलो माल वावरातून डायरेक्ट. हां ती सुविधा चालू केली मी शेतकऱ्यासाठी आणि तुम्ही म्हणता राव असं तसं. जाऊ द्या नाही देत तर नाही देत, दुसरी शेतकरी का भांडली मला त्याच्याकडून घेतो मी. आणि का हो फिरत दादा मग आज का तुला मोठमोठ्या गोष्टी करून राहिला बा. पहा ना मग म्हणून काय म्हणते काय नाही तर चांगला भाव दिला तर असेल देऊन टाकून यायलाच मग इथं काय करता रिकामं साठवणूक करता आणि पुन्हा काही कमी जास्त झालं काय करता मग. हो त्या गोष्टी खऱ्या आहे तुमच्या सगळ्या, पण कसं आहे सध्या मला वाटतं दाबून ठेवा कांदा आता राहू द्या सध्या. हां सध्या कसं आहे आता सगळेच लोक मालिक कोण राहिलेत पण आपला पटेल राहिला तर आज नव्हत्या भाव येणार आहे त्याला. हां मग पाहू बा पुढचं पुढं काय येतं. सगळ्यांनी जिंकून टाकला तर मग कसं आहे पुढं लोची होतेत ना मग रिकामे, मग ताडण पडते रिकामं. जाऊ द्या त्याच्यापेक्षा राहू द्या बा लोकांचं काय मी निर्णय घेतला आहे आता की मी काय सध्या कांदा काढत नाही सध्या राहू द्याच असा. बरोबर तुमच्या हिशोबानं. बरं चला चालू मी घराकडे आता. दिवस चालला वाटतं आज का तिकडे ते पाटलाकडे चालला वाटतं माया यासाठी घेतो काय कोण बस सध्याला बुडवतो वाटते तू आता. जाऊ दे बा चला काही करू तिकडे आपल्याला काय घेऊन चला चला चला. ए सदा जायबर ते ट्रॅक्टर सांगलं लवकर आता कांदा भरून घ्या आणि लगेच गोडाऊनमध्ये टाकून द्या आपल्या. हां जमा करून ठेवा तिथं लगेच. कसं आहे जास्त टाईम लावू नका पुन्हा पाणी पावसाचा दिवस आता सध्या. हो पुन्हा कसं अवकाळी पाऊस आला तरी काम कांदा भिजायचा बाबा. जा लवकर त्याला फोन कर आलेलं. हो लवकर ते ट्रॅक्टर टाकून द्या लगेच घेऊन जा कांदा घराकडे. हो येऊन राहिला तो ट्रॅक्टर घेऊन येऊन राहिला. मी त्याला ते सांगितलं की म्हणलं बाबा पटकन ये आता कसं या कांदा भरू आपण गोडाऊनमध्ये टाकून देऊ आपल्या. हो जमा करून टाकला एकदा मग पाहू काय बजेट आहे काय नाही तर. हां का बाबा मी काय म्हणतो हातवात मार्केटमध्ये घालता कांदा नेऊन डायरेक्ट. हां पाहत आहे अरे बाबा तू काय डोकं राहतो तुरी का मी आहे डोकं लावला अजून. हां मी सांगितलं ना आता सध्या कांदा ऐकायचा नाही आपल्याला. सध्या पाहून आता भावटाव काय एकच काय बजेट आहे काय नाही त्याच्या हिशोबानं पुढे पाहू काय तर मग न्यू मार्केटमध्ये काय आताच नाही यायचं का जसं पाहा लागतं जसं काहीतरी बजेट मागतं पुढचं का धरला उचलला नेऊन टाकला. हां अशा रिकामं काम होत असते मग डोकं गाव रिकामं तू जायचं लवकर बोलून आणि ट्रॅक्टर घेऊन जा लवकर.
पा आहे म्हातारं काय ऐकत नाही बा आपलं काहीच आता. बरं बरं ठीक आहे, पाहा तुमच्या हिशोबाने करा काय करायचं तर. हां सांगतो मी, आलेलं भरून घेतो लवकर. ए सदा सदू झाला का रे कांदा काढणं झाला का? नाही आज काय वाटते बाबा, माझ्या रिकामच काय माणूस इकडे कामाच्या मध्ये काय घोळ घालते का ना पहा. आला वाटतंय नक्की आता काहीतरी घोळ घालते वाटतं रिकामच. अरे का रे आज काय बा, काय बजेट आहे बाबा, कसं काय इकडे बजेट असतो आलं. हां वावरात कसं काय चक्कर इकडं बा, तू तर थाट मावत नाही व्यायला. तुम्ही तिकडे खामगावलं बापा दुकानावरून येईन तेन पकडे आता तिकडे कसं काय अचानक. तर तुम्ही मागच राहा रे, अजून अरबात मोठं दुकान टाकलं मग होलसेल डायरेक्ट अशोकराव ट्रेडर्स म्हणून. म्हणून तर मी ऑन द स्पॉट शेतकऱ्याचे कांदे घेणार आहे डायरेक्ट आता. म्हणून तर मी आता वावर हिंडून राहिलो इकडे तिकडं. डायरेक्ट भाव फिक्स करायचा, लय कांदा टाकला की लय डायरेक्ट मार्केटमध्ये सांगा वावरातूनच थेट. म्हणून मी आलतो इकडे, म्हणलं तुमचा कांदा होता मला माहीत झाला असं, म्हणून मी आलतो बा. सांगा तुमचं काय बजेट आहे म्हाताऱ्याला विचार, काय म्हणताय म्हातारा काय नाही तर. अरे आज काय बजेट आहे माझ्या बरेच दिवस आला बा तू. हां कुठे तू खामगावला वाटते आता. हां दुकान टाकलं काय? हो आता कसं आहे, आता होलसेल दुकान टाकेल ना आपण अशोकराव ट्रेडर्स. हो यानं कधी दुकानावर बाबा. हो मग आता कसं आहे, माल टाल आपलं घेणं चालू असते सध्या. म्हणून मी आलतो इकडे इकायचा तुम्हाला माल. हां हे कांदा आता ऑन द स्पॉट इकायचा असेल तर सांगा बाबा बजेट, आपण डायरेक्ट घेऊन टाकू तू इथे डायरेक्ट वावरात. नाही रे बाबा आता कुठं काय करू राहिला सध्या, अजून कांदा अजून घरी पोहोचत राहिला आपला. अजून कांदा घरी पोहोचल तेव्हा आम्ही पुढे बजेट पाहू साठवणूक करून. आता सध्या कांदा काही ऐकायचं नाही आम्हाला. आता काही ठेवू आता जरा 2-3 महिने कांदा, त्याच्यानंतर पाहू भाऊ आले चांगले मग विकून टाकू. आता नाही कसं सध्या बाबा कशाला ठेवता ना पाणी पावसाचं पुन्हा भिजभात झाली काही रिकामं काम झालं तर आता आलाय ना चान्स. हां थेट वावरातून देऊन राहिला आणि तो कशाला आपण हे करत बसता ट्रॅक्टरनं उचला आणि तिकडे न्या. रिकामं परेशानी होत्या त्याच्यापेक्षा टाका निघून आलं जाऊ द्या तिकडे. काय ताण घ्या तुम्ही. तू चुकच नवा तू काय नाटक करायला सांगितलं तेवढं काम ऐकायचं आपल्या सध्या कायचं नाही. हो अशोकराव आम्हाला काही काय नाही कांदा सध्या. तू नंतर पहा काय बजेट काय नाही जाऊ दे तिकडे, आम्हाला काहीच नाही आता कांदा. बरं बा जाऊ द्या राहिलं पाहू पुढं काय तर. हां बरं जेव्हा पण इकायचं असतं आपल्या दुकानात घेऊन या मग. हां पाहू नंतर काय तुम्हाला चांगला भाव लावून देईल मी. ठीक आहे बरं ठीक आहे मग चल हो चल ये मग. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.